शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंताने निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण काय मग तुमचं नाव? जिजाबाई राऊत दामोदरे. जिजाबाई दामोदरे यांच्या घरी आपण बुद्ध रूपाची स्थापना केलेली आहे. त्यानिमित्त आपण त्यांना प्रवचनाला सुरुवात करत आहोत. तर भगवान बुद्धाच्या बुद्ध रूपाची स्थापना झालेली आहे. म्हणजे असं समजून घ्यायचं का आपलं कुशलकर्म वाढायला सुरुवात झाली. हे लय मोठं कुशलकर्म आहे. हे सगळ्यांना प्राप्त होत नाही. अजूनही भारतामध्ये असंख्य लोक आहे का जे बुद्धापासून भगवान बुद्धापासून दूर आहेत, ज्यांना बुद्ध अजून समजलेच नाही. हालाकी त्यांच्या घरी बुद्धाच्या रूपाची स्थापना न होणं याच्यामध्ये बुद्धाचं भगवान बुद्धाचं नुकसान आहे का? धम्माचं नुकसान नाही आहे, संघाचंही नुकसान नाही आहे. नुकसान कोणाचं आहे? नुकसान आहे त्या माणसाचं ज्यानं बुद्ध रूपाची स्थापनाच केली नाही अजून. त्याला जाणीवच नाही आहे का ह्या बुद्ध रूपाची बा किती मोठं बल प्राप्त होते, किती मोठं आपल्याला घरामध्ये सुख येते, शांती येते. तर भगवान बुद्धाचं रूप आपल्या घरामध्ये स्थापन होणं म्हणजे एका प्रकारचं कुशलकर्माला सुरुवात होणं. म्हणजे त्यांच्याच घरी भगवान बुद्धाची मूर्ती स्थापना होत असते ज्यांचं काहीतरी कुशलकर्म असते, चांगलं चित्त असते, पवित्र दिशेकडे वाटचाल त्यांना करायची असते. त्यांच्याच घरी भगवान बुद्धाच्या मूर्ती, भगवान बुद्धाच्या बुद्ध रूपाची स्थापना होत असते. ज्या मूर्तीच्या रूपामध्ये आहे त्याला आपण बुद्ध रूप म्हणत असतो, कारण भगवान बुद्ध असे दिसायचे असं आपण त्याला गृहीत धरतो. तर भगवान बुद्धाच्या बुद्ध रूपाची स्थापना झालेली आहे म्हणजे आपल्या घरामध्ये कुशलकर्माला सुरुवात झाली. तर या कुशलकर्माच्या बलाने आपलं सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, अशी मी भगवंतांना त्रिवार वंदन करतो. तर आता कुशलकर्म म्हणजे काय? तर भगवंतांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाला अनुसरून जर आपण वाटचाल केली तर आपले अधिकही कुशलकर्म वाढतात. तर मग भगवंतांनी जे सांगितलेलं आहे पंचशील, अष्टशील, उपसत व्रत, आर्य अष्टांगिक मार्ग, त्यानंतर 10 पारामिता, या सर्व बाबी माणसाला काही समजून घ्याव्या लागतात. ह्या एकामेकाशी निगडीत आहे. आपलं होते कसं माहीत आहे का? आपण पंचशीलचं पालन केलं तरी आपण दुःखी राहतो. काहून माहीत आहे का? कारण की त्याला जोड जे असते मग उपसती ते करत नाही, मग दुःखीच राहणार आहे. मग उपसती पडायला लागते. महिन्यातून 4 दिवस, पौर्णिमा, अमावस्या, 2 अष्टमी, आहे का नाही? आता बघा, आता लाईन गेली, आता गरमी होऊ राहिली, गरमी होईन कदाचित, तर तुम्ही दुःखी राहायसान. ते धरातच नाही दिले का हे बा गरमी होऊ राहिली म्हणून तुम्ही जर धम्मवाणी ऐकत राहिले मग त्याची जाणीव होणारच नाही. तर मग पंचशिलाचं पालन केलं तर मग अष्टशिलाचं पालन करावं लागते, उपवास व्रत धरावं लागते. त्यानंतर मग 4 आर्य सत्य समजून घ्यावं लागते. जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आता समजून घ्या, एखादा मनुष्य पंचशिलाचं पालन करू राहिला, उपवास व्रतही धरून राहिला आणि त्याला 4 आर्य सत्य बात काही प्रमाणात समजले तरी पण तो दुःखी आहे, तरी दुःखी वाटते. मग त्याला काय करायचं? श्रीमंती आली बा, पैसा भरपूर आहे, खूप श्रीमंती आहे, तरी दुःखी आहे. पहा तुम्ही, काही लोक बम श्रीमंत आहे, परेशान राहतात, गोळ्या घेऊ राहिले, बिमाऱ्या झाल्या किंवा परेशान आहेत कुठल्याही कारणास्तव, विविध कारणं असतात. मग आहे का नाही? कोणी पत्नीपासून परेशान असते, कोणी पतीपासून परेशान असते, कोणी आईपासून परेशान असते, कोणी वडिलापासून परेशानीचं कारण म्हणजे काहीतरी बोलणं म्हणून नाही, बिमारी आहे बा किंवा दुःखी आहे, कोणीतरी बिमार पडलं किंवा काही झालं बा, अशामुळे दुःखी राहतात, विविध कारणं असतं. मग त्यांना काय हे दुःख येऊ नये आपल्या जीवनामध्ये किंवा त्यापासून लढण्याचं बल प्राप्त व्हावं. तर म्हणून भगवंतांनी जे 10 पारमिता दिलेल्या आहे, मग पहा 10 पारमिताची जोड आहे बा ना, मग अशी त्या पारमिता पूर्ण करावं लागते. एक त्याच्यावर आपल्याला काम करावं लागते. त्यामध्ये मग शील पारमिता आपण करूनच राहिलो. मग दान पारमिता आहे, निष्क्रम्य पारमिता आहे, करुणा पारमिता आहे, मैत्री पारमिता आहे, अधिष्ठान पारमिता आहे. ह्या पारमितामधलं काही 0.1% म्हणा किंवा 1% जरी आपण करू शकलो, 1% तर होणार नाही म्हणा, पण 0.1% जरी, 0.2%, 5% अशा प्रकारचे आपण अशा प्रकारचं काम करत राहिलो आपण त्याच्यावर, तर आपल्याला काही त्या दुःखाची जाणीव होत नाही, त्या दुःखापासून आपण दूर राहतो. पण ह्या बाबी काय एवढ्या सोप्या आहे काय? सोप्या नाही आहे. आता ह्या बाबी लोकांना कळत नाही. आता काही कांपाशी असं वाटते बा का आता तुम्ही दानावरच बोलायले, दान तुम्ही म्हणलो का द्या. तुम्हाला स्वतः वाटत असन
का तुम्ही इतरांना खर्च करा. मग दान तुम्ही कुठं खर्च करू शकता बघा. जो धम्म कार्य करते त्याला तुम्ही दान दिलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही स्वतःहून काही जिथं आपला वाढदिवस असते आपण तो अनाश्रममध्ये साजरा केला पाहिजे. ज्याला गरज आहे भोजनदानाची, ज्यांच्यापाशी आहे काहीतरी, तर कमाईतला 20वा भाग किंवा मग खूप मोठी संपत्ती आहे बा, तर त्यांना तर मी तर असं म्हणेन ज्याच्यापाशी 5 करोड 10 करोड 50 करोड 100 करोडची संपत्ती असन त्यांना तर पेशंट विहार बांधायला पाहिजे. पेशंट विहार बांधायला पाहिजे आणि एखाद्या मोठ्या संघाला बोलवून त्याला दान देऊन द्यायला पाहिजे. त्यामध्ये लय मोठं सुख आहे. कारण त्यापासून कुशलकर्माची वाढ होत असते. ते कधी घटत नाही. कारण हे थेरी आहे निसर्गाची, ते तुम्हाला पूर्ण करावीच लागते. ती जर नाही केली तर मग काय होते, दुःख अधिक वाढते आपल्या जीवनामागं. अधिक दुःख वाढते. काहून वाढते? मग आपल्याला वाटतं मग त्याला जो चिकटावा असते श्रीमंतीला, पैशाला किंवा धनसंपत्तीला, तो दान पारमितीमध्ये पूर्ण होत नाही, त्याची विल्हेवाट लावत नाही, म्हणून ते दुःख आपल्या इकडे वाटचाल करते. मग तर ही जोड आहे. आणि ती जर नाही केलं तर त्यापासून आपली विविध प्रकारची हानी होते. अशा या सगळ्या बाबी आहेत. म्हणून बुद्ध रूपाची स्थापना झालेली आहे, तर त्यांना वंदन करून आपल्याला श्रद्धेनं आपल्याला शांती तर मिळतेच, पण त्यांच्या बोललेल्या शब्दावर वाटचाल जर आपण केली तर आपल्याला अधिकही त्यापासून बळ प्राप्त होते. कुठल्याही प्रकारची जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हानी होत नाही. भगवंतानं शेवटी म्हटलेलं आहे का जन्म घेणं दुःख आहे. आता जन्म झाला आता, म्हणून तर पंचशील आहे, म्हणून तर अष्टशील आहे, म्हणून तर उपसत व्रत आहे. जन्म झाल्यानंतरच 4 आर्य सत्य आहे, 10 पारमिता आहे. काहून आहे? जन्म झाला ना. मग ह्या तत्वानं तुम्हाला आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न करता येते, शांती उत्पन्न करता येते, समाधान उत्पन्न करता येते आणि बालपणापासून तर जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत योग्य धम्माच्या बलानं जगता येते. आता बघा, हे शरीर एक रोगाचं घर आहे. कोणालाच रोग सुटला नाही आहे, कोणालाच नाही. तो धम्माच्या मार्गी असो किंवा नसो त्याला रोग होणार आहे. पण जो धम्माच्या मार्गी नाही त्याला रोग झाला तर भयंकर त्रास होणार आहे. पण जो धम्माच्या मार्गी आहे त्याला रोग झाला तर त्याला त्रास होणार नाही. काहून माहीत आहे काय? त्याला धम्माचं बल प्राप्त होत असते. त्याला जाणीव होत नाही का मला रोग आहे बा कोणता. तो धम्माच्या बलानं आपलं जीवन कंठित करत राहते. आता संपूर्ण शरीर रोगाचं घर आहे. जसं जसं माणसाचं वय वाढते तसंच त्याला रोग उत्पन्न होतात. मग कानाचा आजार, डोळ्याचा आजार, विविध प्रकारचे आजार, तर हे मग तुम्हाला वाढत्या शरीरानं होत राहते. पण जो धम्माच्या बलानं जगतो त्याला त्या रोगाची जाणीव होत नाही. मग तो कुठल्याही वयामध्ये असो, कमी वयामध्ये असो, मध्यम वयामध्ये असो की जीवनाच्या शेवटच्या वयामध्ये असो, त्याला धम्माच्या बलानं जर तो जगत राहिला त्याला त्या वेदनेची जाणीव होत नाही. आणि तो चांगल्या चित्तानं जर त्यानं ते प्राप्त केलं असेल धम्माचं बल, तर तो चांगल्या चित्तानं आपलं जीवनाचा शेवटचा प्रवास करू शकतो. इतकं या धम्मामध्ये बल आहे. ती जाणीव आपल्याला असण्यासाठी त्यासाठी भगवंतांनी जे सांगितलेलं आहे, शील पूर्ण पालन करणे, उपवासात व्रत धारण करणे, ग्रहण करणे, त्यानंतर त्याचं पालन करणे, 4 आर्य सत्याला बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करत राहणे, 10 पारमिता आपल्या त्याच्यामध्ये जे दान पारमिता असते ते आपली करत राहणे, या सर्व बाबी एकामेकाशी जुळलेल्या आहेत. आणि जो मनुष्य हे करत राहतो त्यालाच धम्माची जाणीव होऊन सुख प्राप्त होते. नाही तर मग होत नाही. नाही तर मग ते अधुरे राहतं. पहा मग जे लोक ह्या पारमीमध्ये पकत नाही ना, मग ते का कसे असतात बघा, चिडचिड, मग एकदम रागडच राहते, हेकळच राहते, कोणी हेकळ राहते ना, हेकळ पण जातच नाही, एकदम हेकळ राहते. मग ते काही त्याच्यापासून मग ते दुःखी होतात. बापा बुढी म्हणते अशीच आहे म्हणते, मग त्या बुढीशी कोणी बोलत नाही किंवा एखादी हे असते. तर हे पारमी जर असं करत राहिले, ते हेकळ जरी राहिली मग तरी म्हणते आजी चांगली आहे म्हणते, मला खाऊ देते, मला पैसे देते, मला काहीतरी देते. म्हणजे दान पारमिता तुम्ही करून राहिले, तुम्ही काहीतरी करत आहे बा, तर मग तो स्वभाव कसा जरी असला, गरम जरी असला, मग तो सपाजून जाते, सपासते ते. एखादी सासूबाई जर गरम असन तर सासूबाईनं काय करा, जे गरम सासूबाई आहे एकदम, तिनं संपत्ती जमा करून ठेवा. मग ती किती गरम राहिली तर मग त्या पैसे आहे म्हणते, मग ते बरोबर थोडं द्या, मग काही सगळे ऐकतात. मग किती गरम आहात तुम्ही, कारण मोहाशी दडलेला आहे. या भावचक्रासोबत काही मोह दडलेला आहे. तर त्या धम्माच्या सोबत काही तो मोहाची काही बरोबर विल्हेवाट लावा लागते. तर मी नेहमी सांगत असतो, जे आता आपल्या वाढत्या वयानुसार म्हातारे होतात त्यानं काही आईवडिलांनी पूर्ण संपत्ती लेकराच्या नावाने करून दिली पाहिजे.
स्पष्ट सांगू राहिलो. कारण लोभानं जगते माणूस, लोभानं सेवा होते आजच्या जमान्यात. धम्माचं जर तो परिपक्व झाला नसेल, काही लेकरं चांगले असतात बिचारे, त्याला संपत्तीची काही घेणदेण राहत नाही, आईवडील सेवा करणं याचं कर्तव्य राहते. पण आजकाल असं आहे का जास्त प्रमाणात? तर आज कायनं जगते मुलं? लोभानं जगते. संपत्ती आणि आपल्याजवळच टिकून ठेवायची आणि थोडे थोडे द्यायचे खर्च आले. जर तुम्ही ते पूर्ण नावावर करून दिली, सेवा बंद. तर म्हणून ती संपत्ती आपण आपल्याजवळ जपून ठेवायची आणि आपण त्याला आणि धम्माच्या बलानं त्याला खर्च करत राहायचं. तर ह्या सगळ्या बाबी जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला त्याचा फायदा होते. नाही तर मी आता फिरतो ना, तर मला याची मी म्हातारा लोकांना पाहत असतो, काही ते मला सांगतात, रडतात ते म्हातारे, बा करत देत नाही म्हणते मला पोरगं. मी म्हटलं मा तुही पुरं तारून नाही गेलं, काही जमा करून नाही ठेवले का? नाही ना म्हणते बापा, पुरे खर्च करून टाकले म्हणते याच्या लग्ना व्यवहार खाण्यापिण्यामध्ये, आता मायापाशी काहीच नाही उरले म्हणते. पा म्हटलं त्या बाचा खजाना सरला, तुही सेवा सरली आहे का नाही? मग म्हातारपणामध्ये काही होते काय? मग पश्चाताप होते, मग जाणीव होते, अरे आपण ठेवा लागत कोणावर खर्च केले म्या, जे माझ्या पुढचा गोळा होता त्याच्यावरच खर्च केले. पण त्याने मग ते जाणीव नाही यावा, कारण ते म्हातारपणात मग काय करू शकते रडल्याशिवाय? पा प्रॅक्टिकल सांगू राहिलं तुम्हाला. मग तुम्हाला ते म्हातारपणामध्ये जोर नसते अंगावर, तुम्ही काम करू शकत नाही, कारण की डोळे कमजोर झालेले असते, कानं कमजोर झालेले असते, शरीर कमजोर झालेलं असते, आहे का नाही? ऊर्जा कमी झालेली असते. म्हणून आपल्या म्हातारपणाची शिदोरी आपल्याजवळ राखून ठेवायची, कारण हे भावचक्र होय. कारण एक तर तुम्ही काय केलं, एक तर त्या पोराला धम्मामध्ये पकडलं नाही, धम्मामध्ये त्याला पकडला पाहिजे ना. तो तुम्ही म्हातारे होईपर्यंत पोरगाचा धम्मामध्ये पकडला असता, पंचशिलेनं अष्टशिलेनं उपसव्रतानं, सूनबाई पोरगा आहे का नाही, अष्टशिलेनं उपसव्रतानं, 4 आरे सत्यानं, 10 पारमितांनी जर ते समजून घेतलं असं त्यानं, तर तुमच्यापाशी पैसे असले काय नसले काय तरी सेवा होते. पण तो पकू शकत नाही, कारण काहीतरी काही कुशल कर्माकडे वळणं सगळ्यांच्या बसची गोष्ट नाही आहे, त्याला बल लागत असते. त्याला काही तिकडं वळण्यासाठी फार कमी लोकांकडे ते धागेदोरे असतात. सगळेजणं धम्माकडे वळत नाही. सगळेजणं वळत असतात काय? नाही वळत ना. म्हणून काही त्या धम्माकडे वळणारे सगळेजण नसतात. म्हणून काही गोष्टी या भावचक्रामध्ये काही धनसंपत्ती कामी येते. धनसंपत्ती आपण राखून ठेवली पाहिजे. आपली ती म्हातारपणाची शिदोरी असते. मग ह्या सगळ्या बाबी जर आपण आतापासून समजून घेतल्या तर हे काही गोष्टी अशा करायच्या का ते सांगायच्याच नाही आहे म्हणून. 3-4 खाते ठेवायची, एक खातं असं ठेवायचं दाखवायचंच नाही जिंदगीभर. नाही नाही, त्याच्यात नॉमिनी करून ठेवायचं. नॉमिनी असते ना मा, नॉमिनी म्हणजे वारसदार. का मी गेल्यावर मग येले भेटल आलं लक्षात, ते भेटतेच, ते डुबत काहीच नाही, डुबत काहीच नाही. स्वतःच ते बँकवाले येऊन फोनवर सांगतात का बा तुमच्या आईचे पैसे आहे किंवा तुमच्या वडिलाचे पैसे आमच्या बँकेत आहे, याच्यावर वारसदार लिहिलेलं आहे, तुम्ही ते घेऊन जा. ते पत्रच वाढवते त्याला माहीत पडलं तर, किंवा काही ना काही ते संकेत भेटतेच आपल्याला मोबाईलवर म्हणा काही जण काही. पण ह्या अशा बाबी तुम्ही करून ठेवल्या पाहिजे, कारण हे सगळं आजच्या भावचक्रातलं कर्तव्य आहे. नाही तर पहा तुम्ही, मी आता फिरतो ना तर म्हाताऱ्या बुड्या फिरवायला बिचार रस्त्यानं, कोणी रडून राहिलं, कोणी मेंटल झालं, कोणी मग माणसं फिरवायले म्हातारे दाढी वाढल्या त्याच्यावाल्या. आता मला सांगा, ते कोणाचा तरी वडील असन, कोणाची तरी आई असन, ते आहे का नाही, कोणाचा भाऊ असन, कोणाची बहीण असन, आहे का नाही, कोणाचा मुलगा असन. पण त्याचा सांभाळ करणार कोणीच नाही ना, कारण त्याची संपत्ती नाही आहे, संपत्ती नाही आहे. तिच्या जवळ जर अकाउंटमध्ये संपत्ती असती 50 लाख 20 लाख 10 लाख, तर त्याला पागल जरी झाली असेल ते म्हातारपणा तरी तिला सांभाळते. काहून? कारण म्हणते बुडीपाशी पैसे आहे. मग तो बँकवाला म्हणते पायर भाऊ, तुझी आई आता म्हातार झाली, तुला एका जमा पैसे देत नाही, तिच्या डोक्यामध्ये असं थोडे पैसे देत जाईल महिन्याच्या महिन्या खर्च आले. बँकवाल्याला समजते का पूर्ण पैसे काढून घेईन बा, हा देणारच नाही, सेवाच नाही करत, काळजी घे म्हणते आता मरेपर्यंत. तर अशा सगळ्या सोया तुम्हाला आतापासूनच करून ठेवाव्या लागतात. कारण हे वातावरण आता असं वाढून राहिलं, कारण आता स्वार्थ वाढलेला आहे, ग्लॅमर वाढलेलं आहे. मग ते कसं लहानपणी लेकरू आपल्या जवळ बसते का, तेव्हा आपलं शरीर चांगलं असते, म्हातारपणामध्ये शरीराला वास लागते, मग आहे का नाही, मग वासच येते म्हणते बापा, मग दूर बसा, आहे का नाही. मग कोणी जवळ येऊन बोलतही नाही, कोणी आलंही तर कोणी ते एवढं बोलत नाही. पण माझं असं म्हणणं आहे, जो म्हातारा होत असन त्याले कानी प्रत्येकानं येऊन भेटलं पाहिजे, 2 शब्द बोललं पाहिजे, त्याची खबरदारी विचारली पाहिजे. तुम्ही कसे आहे बा, तुम्हाला बरं वाटते का, नाही वाटत, तुम्ही जेवले का नाही जेवले,
अशी आपण विचारपूस केली त्यानं काय होते, त्यांना ऊर्जा भेटते. त्याला असं वाटतं आता सुखानं मरतो, आता सुखानं जाऊ शकतो आम्ही, माझ्याशी कोणतरी बोलत आहे, ऊर्जा भेटते. एकामेकाला ऊर्जा एकामेकाला द्यावं लागते. ह्या जगण्यातला हाच भाग आहे. कारण जीवनाचं सत्यच आहे, जाती जरा व्याधी मरण, जन्म म्हातारपण, मग व्याधी होते, मग रोग येते शरीराला आणि मग मरण येते. हे जीवनाचं चक्र आहे. हे ह्या चक्राला धम्माच्या सानिध्यामध्ये राहून जगावं लागते. आणि जेव्हा तुम्ही या धम्माच्या सानिध्यामध्ये राहून ते जगता तेव्हाच तुम्हाला काही त्या जीवनाचा आधार भेटते. हे ट्रेनिंग असते एका प्रकारचं. जेव्हा एखादा मुलगा किंवा सून आपल्या आईवडिलाची सेवा करते, नातू पाहते, माझे आई बाबा माझ्या आजी आजोबा सेवा करून राहिले, मी करीन. त्याला ट्रेनिंग झालं ना. आता हे मला सांगा, हे ट्रेनिंग दिलं का शाळेमध्ये भेटते का? गेला पहिलीमध्ये, तिथं शिकवते काय? नाही नाही. दुसरीमध्ये गेला, 10वीमध्ये गेला असं, तिथं शिकवते काय? हे ट्रेनिंग तिला घरी भेटते. जर ते आई पोरानं सूनबाईनं जर सेवा केली, सासूची म्हणा, मुलानं जर आईवडिलाची सेवा केली तर ते मुलं पाहतात, तर ते त्याची सेवा करतात. त्यानं जर पाहिलं, अरे असेच बोलतात बा, हेकल्यासारखे बोलतात, मग हे नातवाईकांनी तेले मग त्या जसं पेरलं तसं उगवलं. मग हे तसं त्याला भेटते. हां, तुम्ही माझ्या आईची आजोबासोबत असे बोलले होते, मी तुमच्या तसं बोलतो. झालं ट्रेनिंग द्यायचं. कुठं भेटलं त्याला बाहेर? घरातच भेटलं, आहे का नाही? घरातच. या सगळ्या बाबी आहेत. म्हणून या बुद्धरूपाच्या स्थापनेनिमित्तानं का तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. एक तर त्याला धम्मामध्ये पकवा, तर मग तुम्हाला तुमच्या संपत्ती असली काय, म्हातारपणापर्यंत नसली काय, तरी तुमची काळजी होणारच आहे. जर तुम्हाला शंका आहे बा, नाही तर स्वतःपाशी राखून तुम्हाला ठेवा लागते, तुम्ही त्याच्या आधारानं काहीतरी जगू शकता. परिपूर्ण सुख तर काहीच भेटत नाही जीवनात माणसाले, पण त्याचा एक आधार असते म्हातारपणाचा. ते धम्माच्या जोडीला ते संपत्ती जोड असली पाहिजे, तरच त्याला काही चांगला आधार भेटत असते. या सगळ्या बाबी आपण आपल्या जीवनात बाळगल्या, त्या धम्माच्या बलानं मनुष्याला सुख भेटते, शांती मिळते, समाधान मिळते. आणि या सगळ्या बाबी जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला कधीच आपल्या जीवनामध्ये दुःख येत नाही. जसं आपल्याला रोज शरीर जेव्हा गळते, आपलं जसं अन्न लागते आपल्याला, तर आपण धम्माचं श्रवण रोज केलं पाहिजे, वारंवार केलं पाहिजे. आता हे वाचन संपल्यानंतर तुम्ही कधी रेग्युलर तुम्ही वंदना घेतली पाहिजे, रेग्युलर तुम्ही विहारात गेले पाहिजे, आपसामध्ये तुम्ही चर्चा केल्या पाहिजे, एकामेकाला दुःखसुख वाटलं पाहिजे, एकामेकाची काळजी घेतली पाहिजे, एकामेकाची सेवा केली पाहिजे. ह्याच धम्मातल्या बाबी आहेत. आणि ह्याच जर तुम्ही करत राहिले तर अशीच मग पिढ्यानपिढी अशीच तयार होत राहते. नाही तर मग एकामेकासोबत जर एकामेकासोबत कुठं राहते, असं मग द्वेष केला, राग केला, कुटणपणा केला, मग तेच मग उगवते. पुढची पिढी मग तेच कुटणपणा करते, अजून पुढची पिढी तेच कुटणपणा करते, चाललं वाढत मग कुटणपणा, आहे का नाही, द्वेष पसरणं. म्हणून या धम्मातल्या चांगल्या बाबी जर आपण आतापासून पेरल्या, त्याच उगवते, त्याच पुढच्या पिढीला भेटते, त्याच उगवते, त्याच पुढच्या पिढीला भेटते, त्याच उगवते, त्याच पुढच्या पिढीला भेटते. तुम्ही काय पेरता याच्यावर समाजाचं, गावाचं भवितव्य अवलंबून असते, आपल्या परिवाराचं भवितव्य अवलंबून असते. आणि तुम्ही जर तसं पेरलं नाही तर मग त्यांनापासून काय होते, आधीच मग ते दोष वाढतात. म्हणून एकामेकाला जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एकामेकाला चुका दुरुस्त केल्या पाहिजे, एकामेकाला दुरुस्त करून वाटचाल केली पाहिजे. चुकी झाली असेल तर माफी मागितली पाहिजे, आहे का नाही? माफी मागितल्यावर मग लहान होत नाही. ह्या सगळ्या बाबी जर आपण आपल्या जीवनात बाळगल्या तर आपल्याला मनात शांती भेटते. नाही तर पहा तुम्ही, काही जण काही भाऊ राहतात, मरेपर्यंत एकापासून बोलत नाही, आणि मग मेला का मग जवळ जाऊन रडते. मग काय अर्थ? अरे बा, जिवंत होता बोललाच नाही, मग आता गेल्यावर मग त्याला रडून मग काय अर्थ आहे? तर म्हणून जेव्हा हयातमध्ये तेव्हाच तुम्ही पश्चाताप करून काही झालं असेल तर माफी मागून आपलं बोललं पाहिजे. भावानं बोललं पाहिजे, बहिणीनं बोललं पाहिजे. आता काही भावाचे बहिणी कायच्यामुळे मनमुटाव झाले असन? संपत्तीमुळं. त्यानं जास्त घेतलं, मला कमी दिलं, मला कमी पैसे दिले, मला जास्त घेतले, आहे का नाही? मीनंच आईवडिला सेवा केली. मग ह्या सगळ्या गोष्टी काही मग तयार होतात आणि त्यापासून मनमुटाव होते. कशामुळं? धम्माचा अभाव आहे. इथं धम्माच्या अभावामुळं काही ह्या सगळ्या गोष्टी तयार झाल्या. जिथं धम्म असते तिथे ह्या गोष्टी निर्माण होत नाही. म्हणजे संपत्ती बा तूच ठेव जास्त, अशासाठी मग विल्हेवाट चालू होते का बा तूनच काळजी येते, तूच ठेव बा, कारण धम्म माहीत आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी काही धम्माच्या अभावामुळे सुरू होते. म्हणून धम्म बळा बलवान. धम्माच्या अभावामुळं सगळ्या ह्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. मग ह्या समस्या निर्माण जर नाही झाल्या पाहिजे आणि आपलं जीवन सुखकर झालं पाहिजे, तर म्हणून
धम्म वारंवार 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 श्रवण करून त्या दिशेनं वाटचाल करणं सगळ्यात योग्य आहे, सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. आणि सगळ्यात गोष्टी महत्त्वाची म्हणजे आपलं घर पहिले मजबूत झालं पाहिजे. ज्यांचं घर मजबूत असते तोच व्यक्ती काही प्रगती करू शकते. घरच मजबूत नाही तो काहीच नाही करू शकत. कारण सगळ्यात अगोदर काही प्रगती करण्याची वाटचाल कुठून सुरू होते माणसाची? घरून. घरापासून गाव बनते, गावापासून एखादं घरापासून नगर बनते, गावापासून तालुका बनते, जिल्हा बनते. ह्या सगळ्या बाबी घरापासून निर्माण झालेल्या आहेत. मग ह्या धम्माचे तत्त्व घरामध्ये जर उत्पन्न झाले आपल्या, तरच त्याचे बाहेर असे झाडासारखे पसरत असतात, तरच त्याची वाटचाल होत असते, तरच प्रगती होत असते. ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजेत. तर या भगवान बुद्धाच्या बुद्धरूपाच्या स्थापनेमुळं आपण सर्वांचं कल्याण हो, मंगल हो. साधू साधू साधू.